झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात दसेरा मैदान नजीक 160 व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन। खासदार डॉक्टर सुभाष भामरेंसह मान्यवरांची उपस्थिती। गजेंद्र अंपळकरांच्या पुढाकाराने मिळाली विकासाला चालना। धुळे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंड क्रमांक 153 अर्थात दसेरा मैदान नजीक उभारण्यात येणाऱ्या 160 व्यापारी गाळ्यांचे आज भूमिपूजन झाले। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा पुढाकार आणि प्रयत्नांमुळेच विकासाच्या या कामाला चालना मिळाली। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या कामाची कुदळ मारण्यात आली। यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिता दगडे पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, प्रदीप करपे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह संजय शर्मा, चेतन मंडोरे, सुनील वैसाने, ओम खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। 22,786 चौरस मीटर क्षेत्रावर हे 160 गाळे उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे 44,87,77,354 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। गायत्री कन्स्ट्रक्शनला हे काम मिळाले असून 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे। या संदर्भात खासदार डॉक्टर भामरे म्हणाले, धुळ्यात महापालिकेच्या जागेंवर या शहरातील भूमाफियांचा डोळा आहे आणि तसेच ही दसरा मैदानची जागा आपल्या शहरातील भूमाफियांनी घेऊन करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला भूमिलेख कार्यालयातील अधिकारीही सामील होते। त्यांना बोलून तंबी दिली की ही पालिकेची जागा आहे, पालिकेचं नाव लागलं पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं तर मी दिल्लीतनं CBI इन्क्वायरी लावून देईल, पण थांबणार नाही। शेवटी असं काही भीती दाखवल्यानंतर ते पालिकेचं नाव लागलं आणि त्याच्यानंतर नवीन आयुक्त आल्यात। नवीन आयुक्तांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं, मदत मिळाली आणि अशा रीतीने गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर जे प्रामाणिकपणे मागे लागलेले होते, त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालं आणि आज भूमिपूजन होतं आहे आणि म्हणून धुळेकर जनतेच्या वतीने गजेंद्र अंपळकर यांचं अभिनंदन। बाबासाहेब, धुळ्यातील भूखंडांवर काही भूमाफियांचा डोळा असल्याचा उल्लेख खासदार डॉक्टर भामरे यांच्या बोलण्यातून आला। गजेंद्र अंपळकर यांनीही प्रकर्षाने हाच मुद्दा रेटून धरला। त्यामुळे धुळ्यातील हे भूमाफिया कोण यांचाही पर्दाफाश झाला पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।